तर फिटनेस कोर्स चालू असताना सरांनी आम्हाला एक फिटनेस बद्दल चांगलं एक्झाम्पल दिलेलं. तर त्यांनी आम्हाला विचारलेलं सिगरेट पिल्याने कॅन्सर होतो का, तर आम्ही सांगितलं हो होतो. तर त्यांनी विचारल्यानंतर की सगळ्यांना होतो का, तर आम्ही सांगितलं नाही. मग त्यांनी सांगितलेलं की फिटनेसमध्ये पण हीच गोष्ट लागू होते. जर कोणी एखादा चुकीचे एक्सरसाइज किंवा डाएट चुकीचा फॉलो करून सुद्धा त्याला चांगले रिझल्ट येतात, तर याचा अर्थ हे नाही होत ती गोष्ट बरोबर आहे. तर बरेच जण आता तेच करतायत की सोशल मीडियावर त्याची एखाद्याची चांगली बॉडी आहे तर ती बघून त्यांनी सांगितलेले डाएट बद्दलचे किंवा एक्सरसाइज बद्दलचे सल्ले त्यांचे लगेच फॉलो करतात. तर त्यांनी बॉडी ती कशी बनवली आहे किंवा त्याचे जेनेटिक्स चांगले असतील आपल्याला नाही माहिती. सेम जसं सिगरेट पिल्याने सगळ्यांना कॅन्सर होत नाही तसंच त्याला इंजरी नाही झाली रॉंग एक्सरसाइज फॉलो करून, तर असं गरजेचं नाही की तुम्हालाही नाही होणार. तुम्हाला मे बी इंजरी होऊ शकते. म्हणून जेव्हा आम्ही ऍज अ सर्टिफाईड ट्रेनर एखाद्या एक्सरसाइज आम्ही करायला अवॉइड करायला सांगतो तुम्हाला किंवा मनाई करतो एक्सरसाइज, तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. अॅनाटॉमी असते पूर्ण बॉडीची, त्या हिशोबानेच एक्सरसाइज कराव्या लागतात. काही एक्सरसाइज मध्ये इंजरी चान्सेस असतात म्हणून आम्ही त्या अवॉइड करायला सांगतो. अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. जर कोणता पोरगा आहे तो शाळेत जातोय सध्या, वर्षातून 6 महिने अभ्यास करतोय आणि बाकीचे दिवस टाइमपास करतोय, तर आणि तो एक्झाम मध्ये पास होतो. तर असं नाहीये की जो टाइमपास केला त्याच्यामुळे तो पास झाला. त्याने जेवढे दिवस अभ्यास केलाय त्याच्यामुळे तो पास झालाय. चुकीच्या गोष्टींमुळे त्याला चांगले रिझल्ट नाही आले, चांगल्या गोष्टींमुळे चांगले रिझल्ट आले. तर ही गोष्ट फिटनेस फील्डमध्ये जर तुम्ही असाल किंवा तुम्ही फिटनेसवर तुमच्या लक्ष द्यायचंय तुम्हाला, तर ही गोष्ट लक्षात ठेवा की चांगल्या गोष्टी केल्या तर चांगलेच रिझल्ट येणार. रिझल्ट वाईट येत असतील तर ते तुमच्या वाईट सवयींमुळे येत असतील. खूप समजलं असेल तुम्हाला सगळ्यांना. तर सोशल मीडियावर कोणालाही ब्लाइंडली फॉलो करू नका. त्याचं सर्टिफिकेशन किंवा नॉलेज कसं आहे त्याचं फिटनेस बद्दलचं, आणि ज्यांचं नॉलेज आहे ऍक्च्युअल नॉलेज, फक्त बॉडी बघून त्यांच्याकडे अट्रॅक्ट होऊ नका. ज्यांना ऍक्च्युअल नॉलेज आहे फिटनेस मधलं त्यांचंच गायडन्स घ्या.